मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नागपूरमध्ये असणार आहेत आणि पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन नागपूरमधील स्थितीचा मुख्यमंत्री आढावा सुद्धा घेणार आहेत। नागपूर हिंसाचार प्रकरणी आतापर्यंत 105 आरोपींना अटक करण्यात आली आहे आणि अटकेमधील आरोपींमध्ये 10 अल्पवयीन मुलांचा सुद्धा समावेश आहे। शुक्रवारी आणखी काही आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती आहे। पोलिसांकडून गुप्तचर यंत्रणेच्या मदतीने आरोपींचा शोध सुद्धा सुरू आहे आणि आरोपींचा शोध सुरू असून आरोपांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जाते। तर आपण पाहतोय नागपूर हिंसाचार प्रकरणी मुख्यमंत्री स्वतः आज नागपूरमध्ये आहेत। हिंसाचारानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूरच्या स्थितीचा आढावा घेणार आहेत। पोलीस अधिकाऱ्यांची बैठक सुद्धा घेतील। तर नागपूर हिंसाचार प्रकरणी आतापर्यंत 105 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि अटकेमधील आरोपींमध्ये 10 अल्पवयीन मुलांचा समावेश आहे। शुक्रवारी आणखी काही आरोपींना म्हणजेच काल अटक करण्यात आल्याची प्राथमिक माहिती। आणि नागपूर हिंसाचार प्रकरणी आणखी एक अपडेट। नागपूर हिंसाचाराचा कट असल्याप्रकरणी आणखी दोघांना अटक करण्यात आलेली आहे आणि MDPचा कार्यकारी अध्यक्ष हमीद इंजिनियर याला अटक करण्यात आल्याची माहिती आहे। यूट्यूबर मोहम्मद शहजाद खान याला सुद्धा पोलिसांनी अटक केली आहे। सोशल मीडिया अकाउंटच्या चौकशीमधून ही धक्कादायक माहिती पुढे आली आहे आणि या दोनही बातम्यांवर अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्या सोबत। जितेंद्र, पहिल्या बातमीचे अपडेट्स अगोदर आपण जाणून घेऊयात। या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री आज नागपूरमध्ये आहेत, पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत, आढावा घेणार आहेत। किती वाजता नेमके ते नागपूरमध्ये पोहोचतील आणि त्यांची बैठक असणार आहे, त्यानंतर आपण दुसऱ्या बातमीचे अपडेट्स पाहूयात। नक्कीच श्रद्धा, कारण नागपुरात सोमवारी हिंसाचार घडलेला होता, त्यानंतर पहिल्यांदा मुख्यमंत्री जे आहेत नागपुरात पोहोचले आहेत। नागपूर हे त्यांचं होम टाउन आहे आणि त्यामुळे हे महत्त्वाचं आहे आणि इथे पोहोचल्यानंतर ते पोलीस आयुक्त, स्थानिक प्रशासन, जिल्हाधिकारी यांची बैठक घेणार आहेत। रामगिरीवर ही बैठक घेणार असल्याची माहिती आहे। एक दुपारच्या सुमारास पहिल्या सत्रामध्ये ही बैठक होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आणि त्यामध्ये पूर्ण जी काही परिस्थिती आहे नागपुरातील परिस्थिती त्याबाबत पूर्ण आढावा घेणार आहेत। ही घटना नेमकी कशी झाली, काय झालं, पोलिसांनी कशा प्रकारे त्यानंतर यावर कारवाई केली, कोण कोण आरोपी आहेत, कशा प्रकारचे यात गुन्हे दाखल करण्यात आले, या संपूर्ण परिस्थितीची पाहणी करून किंवा आढावा घेऊन नंतर आवश्यक ते निर्देश मुख्यमंत्री प्रशासनाला देतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे। हो, नाही बरोबर आहे। आणि दुसरीकडे जर आपण पाहिलं तर आतापर्यंत नागपूरच्या हिंसाचार प्रकरणी 105 जणांना अटक करण्यात आलेली आहे। पोलीस आणखी शोध घेतात आणि तपासामध्ये आणखी दोघांना अटक करण्यात आलेली आहे। त्यांच्या संदर्भात सुद्धा आपण आपल्या प्रेक्षकांना सांगूया। नक्कीच श्रद्धा, एक मोठी घडामोड अशी म्हणावी लागेल, कारण या संपूर्ण हिंसाचाराचा सूत्रधार असल्याची संशय ज्याच्यावर व्यक्त करण्यात येत होता तो जो आरोपी आहे मोहम्मद फहीम शमीम खान हा मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीचा शहराध्यक्ष आहे। त्याला त्याच दिवशी पोलिसांनी अटक केलेली होती, त्यानंतर त्याला काल न्यायालयीन कोठडी देखील सुनावण्यात आलेली आहे। मात्र याच प्रकरणात आता मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टी म्हणजेच MDPचा अध्यक्ष आहे, या अध्यक्षाचा हमीद इंजिनियर असं नाव आहे, यालाही पोलिसांनी अटक केलेली आहे। त्याचबरोबर आणि या अटक केलेल्या दोघांकडूनही चौकशी होईल, तपास होईल आणि त्या चौकशीमध्ये काय खुलासे होतात ते सुद्धा आपण पाहावं लागेल। आपल्या त्यावर लक्ष असेल। जितेंद्र, धन्यवाद दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी।